चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला या ऐकूयात मृदुल मेहर यांचा आवाज. हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. हितेश पाटील साहेब, आपण हा सामनाचा किताब देण्यासाठी यायचे. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय गोविंद पथक आयोजित सूर्योदय चषक पर्व पहिला. आणि पर्व पहिल्यामध्ये येत असताना ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाड्याचा संघ आणि त्यांच्या विपक्षात हितांश क्रियांश 11 नवापूर. ह्या दोन संघातील बॅटल. नाणेफेकीचा प्रथमता कॉल. गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाड्याचा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपण पाहतो आणि मॅचच्या दिशेने दोन सलामीवर बॅटर. एकीकडे हितेश म्हात्रे बाली आणि दुसरीकडे सँडी अर्थातच संदीप किणी. हे दोन खेळाडू आहेत. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर चांगल्यारीत्या गॅदर. सुशांत पाटील रोहन पाटील पहिलं षटक टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. तुषार होता यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर करत असताना. बॅक टू बॅक अजून एक निर्धाव चेंडू. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर. हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातो. यावेळेला आयुष होता. सुशांत असेल, आयुष असेल, तुषार किणी असेल, चांगल्यारीत्या आतापर्यंत फील्ड केलं जात आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 3 धावा धाफकावर येत आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर, एक अतिरिक्त आणि त्यानंतर लगातारच्या आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू येत आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 4 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. माझ्या आईचा उत्सव भरतोय भरतोय नवरात्रीला, भरतोय नवरात्रीला, भरतोय नवरात्रीला. सारा गाव लोक जमून येतोय. पहिल्या 6 मध्ये 4 धावा धाफकावर दुसरं षटक राहुल पुळेकर. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 5 धावा धाफकावर आहेत. हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ. या अगोदर वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेली स्पर्धा अर्थातच मॅडीदादा चषक. आणि त्या चषकामध्ये पाठच्या आठवड्यात हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात अंतिम फेरीमध्ये होते. ग्रँड फिनालेच्या दिशेने हे दोन संघ. त्यावेळेला थोडासा हवी गुरुदत्त क्रिकेटला मनवेलपाड्याचा तो संघ चॅम्पियन होता. यंदाच्या सीझनमध्ये एक चांगल्या लहरामध्ये आणि त्यांच्या विपक्षात हितांश क्रियांश 11 नवापूर नगरीतील हा संघ. सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर. एक 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 6 धावा धाफकावर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 खेळाडू. अष्टपैलूंच्या ख्यातीमध्ये 2 खेळाडूंचं एक वेगळं वर्चस्व वसई तालुक्याच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. राहुल पुलेकर विपक्षात संदीप किणी, सँडी. यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी संदीप किणी. बॅक टू द डगआउट. सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू. आदरणीय सन्माननीय यशपाल गजानन चोरगे साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब. प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय गोविंद पथक
सूर्योदय चषक आपलं सहर्ष स्वागत करते. वेलकम. यशपाल चोरगे साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. न्यू बॅटर अभि येतोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 7 धावा धाफकावर. ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. तारण गो आई वाहतय दयेच पाणी तुझे दारण गो आई वाहतय दयेच पाणी माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. यस धन्यवाद. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफक्यावर. पहिल्या 12 मध्ये 7 आहेत. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 12 चेंडू किती धावा धाफक्यावर बनवल्या जातील. सुशांत पाटील तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना अभि या अगोदरच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपण पाहिला होता. नवीन हंगामातील नवीन स्पर्धा अर्थात आज वसई विरार प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये देखील VPL मध्ये अभिचा त्या प्रकारचा आपण खेळ पाहिला होता. दुसरीकडून हितेश म्हात्रे आक्रमकतेचा सितारा म्हणून हितेशकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट तितक्याच चांगल्या रीत्यानं खेळत असताना प्रचंड मोठा अनुभव हितेश म्हात्रेकडे आहे. आणि त्यांच्या विपक्षात सुशांत पाटील पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना यावेळेला चुकी आहे. चुकीचं रूपांतर. येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार. 4 धावा. तुझ्या पायऱ्या पायऱ्या चरून भक्त येतो मनोभावाशी भावाशी तुझं दर्शन घेतो तुझ्या पायऱ्या पायऱ्या चरून भक्त येतो मनोभावाशी भावाशी तुझं दर्शन घेतो. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 13 धावा धाफकावर आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक परंतु यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड. नेत्र दीपक निर्धाव चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न आले त्यानंतर यावेळेला सन्मान दिला जातोय. अगदी वेगानं आयुष येतो. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 14 धावा धाफकावर. हितेश म्हात्रे आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचा वेळ घेतलाय. आता आक्रमण करणं गरजेचं असेल. अगदी हातभर वळण येणारा चेंडू निर्धाव आहे. शेवट गोड आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर. एकविरा माऊली 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 कृपेची सावली 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 एकविरा माऊली कृपेची सावली पावन झाली तू भक्ताना पावन झाली तू भक्ताना पावली जागरी कोराना पावन झाली तू भक्ताना पावली जागरी कोराना. थँक्यू. पहिल्या 3 षटकांचा खेळ 14 धावा धाफकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मनीष घरत पहिला सामना 34चा टार्गेट होता. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतो. यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार. माझी आई हाय पार्वती कशी भद्रसरीची वज्राई माझी आई हाय पार्वती कशी भद्रसरीची वज्राई पालखीला तुझे दरवर साला पालखीला तुझे दरवर साला आई मी येईन कारल्याला. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात आहे.
अभि वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडू 11 धावांच्या आक्रमक खेळी. 18 धावा धापकावर. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखावर. बॅक टू बॅक अजून एक चौकार. देऊल चमचमतय हे देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते नांदते मला भेटीला बोलवते आई माझी गालाने हसते हे देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय हे देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय देऊल चमचमतय गमावले. 22 धावा धापकावर. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मनीष घरात पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्ची पडत असताना अभि आता वेगळा त्याच्या बॅटला एक वेगळा सूर गवसलाय. काय खेळ मैदानामध्ये आतापर्यंत अभिचा आपण पाहतोय. वैयक्तिक 15 धावांची खेळी. सांघिक धापकावर आतापर्यंत 22 धावा धापकावर आहेत. येणाऱ्या 4 मध्ये किती आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 23 आहेत. 23 धावा धापकावर. दुसरीकडून लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. हितेश म्हात्रे डावकारू फलंदाज आणि त्याच्या विपक्षात मनीष घरत आहे. बाली आखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला. क्या बात आहे. आयुष 1 हँडेड ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. येस टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. स्टेपसाठी आहे का विवेक सर. पाठच्या लाईनसाठी गंभीर सर. साईड्स आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. स्टेप उचललाय का तो. टप्पा पडायच्या अगोदर बॉल येस पाय बाहेर गेलाय का तो बघितला जाईल. आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिला जातोय. नो आहे. नो +1 तब्बल 2 धावा अतिरिक्त धावेच्या स्वरूपानं त्या 2 धावा धापकामध्ये येत असताना धापकावर 25. 3 चेंडूंचा खेळ. स्ट्राईकला पुन्हा एकदा अभि आहे. अभिनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवलाय आणि तोच अभि. स्ट्राईक एंडला 25 धावा धापकावर. तिसरं षटक आतापर्यंत महागड आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो खरं तरी क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचं खेळत करत असताना आता सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये 26 धावा. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होता. 14 धावा धापकावर होत्या. चौथा षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा जितक्या हव्या होत्या तितक्या आतापर्यंत हितांश क्रियांश 11 नवापूर संघासाठी येत आहेत. परंतु यावेळेला धावचीच्या रूपाने हितेश म्हात्रेला मैदान सोडावं लागतंय. दुसरा गडी बॅक टू द डगआउट. हितेश म्हात्रे 2 सलामीवर बॅटर आता डगआउटच्या दिशेने आहेत. एक बिना आई आम्ही सगळे कोणी आलो तुझे दारी एक बिना आई आम्ही सगळे कोणी आलो तुझे दारी हो एक बिना आई आम्ही सगळे कोणी आलो तुझे दारी एक बिना आई आम्ही सगळे कोणी आलो तुझे दारी. थँक्यू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावा धापकावर. किती धावांचा टार्गेट ठेवला जातोय. 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. शेवट यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 26 धावा धापकावर. येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. डोंगराशी सुटला हिंदवाचा वारा दर्याला पाला निघून वारा डोंगराशी सुटला हिंदवाचा वारा दर्याला पाला निघून वारा नागाचा माझा तुझे गोपाळी नागाचा माझा तुझे गोपाळी माझे एक
तितकीशी स्टार्ट चांगली नक्की आपण नक्कीच मॅच समरी पाहतोय. फर्स्ट इनिंग आणि फर्स्ट इनिंग मध्ये संदीप किणीचा खेळ. वैयक्तिक 3 धावींची खेळी. त्यानंतर हितेश म्हात्रे 7 मध्ये 4. अभिची ज्या प्रकारचा खेळ राहिला होता 10 चेंडू 17 धावींची ती अफलातून खेळी आणि त्या बळावर धाफकावर आतापर्यंत एक चांगलं सन्मानजनक परिस्थितीमध्ये टार्गेट ठेवलंय. 27 धावींचं लक्ष धाफकावर आहे. येणारे 24 चेंडू 24 मध्ये 27 धावा धाफकावर बनवायचे आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज रोहन पाटील 4 धावा खर्ची. दुसरं राहुल पुलेकरचं आपण पाहिलं 3 धावा. तिसऱ्या षटकात 7 धावा. चौथं षटक मनीष घरतचं 6 मध्ये 12 खर्ची पडत असताना तब्बल 26 धावा धाफकावर बनवल्या जातात 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 27 धावींचा पाठलाग. चला वेळ जास्त जातोय मित्रांनो, ऑलरेडी उशीर होतोय. येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग आहे. ही मुख्य स्क्रीन आणि तिथे असणारे आकर्षित करणारे युनिक अशाच आपण त्या ट्रॉफीज पाहतोय. चला मॅचच्या दिशेने वळतोय. येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग. पहिलं षटक कल्पक राऊत. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. जतीन पाटील आहे दुसरीकडे. 2 सलामीवर बॅटर मातब्बर खेळाडू जतीन पाटील असेल. दुसरीकडे राहुल पुळेकर. पहिल्या चेंडूवर धावींचा श्रीगणेश केला जातोय. सिंगलला सन्मान दिला जातोय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केला गेलाय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 2 धावा धाफकावर येत असताना पहिला सामना 34चा पाठलाग होता, परंतु चांगला सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या ग्रुप ए मधून दुसरा सामना आपण पाहतो आणि दुसऱ्या सामन्यातील येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग करत असताना पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफकावर येत आहेत. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव निनाद येईपर्यंत ती कंप्लीट केली जाते. 2 to go. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धाफकावर. लोअर फुलटस आणि यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता. सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट करत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धाफकावर येत आहेत. 24 मध्ये 27चा पाठलाग आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धाफकावर येत असताना राऊंड विकेटचा मारा. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 6 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. जया कर गो तैयारी तुला मरुआईची नटगलानी तई. 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 दुसरं षटक हितेश होळकर आहे. हितेश गवळी क्षमा असावी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 6 धावा धाफकावर येत असताना आखो टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. फेकीत तितकीशी नेकी नव्हती. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा धाफकावर येत असताना लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा अभि आहे. यावेळेला धावचीची संधी आणि गडीबाद. पहिला राहुल पुळेकर ज्याला मैदान सोडावं लागतंय धावचीच्या रूपानं. पहिला गडी
चांगल्यारीत्या फील्ड केलं होतं आणि तितक्याच अगदी स्वतः घेऊन आला धावचीच्या रूपानं. बडी मछली जाल में फसी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफकामध्ये येते. खुलवा टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, अजून एक गडी, गोल्डन डकचा शिकार तुषार किणी. बॅक टू द डगआउट. कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, गमावले गजबज नाही डोंगर, गमावले गजबज नाही डोंगर ग, गजबज नाही डोंगर, गमावले गजबज नाही डोंगर ग. क्या बात आहे. प्रॉपर लाईन लेन टप्पा आतापर्यंत हितेश गवळीचा आपण पाहतोय. जबरदस्तरित्या अॅक्युरेसी मैदानामध्ये आतापर्यंत दाखवले प्रत्येक खेळाडूनं. हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ. दुसरीकडून यंदाच्या सीझन मध्ये लहरामध्ये असणारा पाचच्या आठवड्यामध्ये झालेली ती स्पर्धा, चॅम्पियन संघ मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये गाजवल्यात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ऑनसाइडच्या दिशेनं पॅडल स्वीप, सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 10 धावा धाफकावर. मॅच इक्वेशन येणारे 12, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला. थँक्यू. 12 मध्ये 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. तिसरं षटक संदीप किणी येतोय. गुरुदत्त क्रिकेटला मनवेलपाडा, विपक्षात हितांश क्रियांश 11 नवापूर. पहिला चेंडू, अजून एक मोठा गडी येतोय. जतीन पाटील डगआउटच्या दिशेनं. चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवूनी, आईला सजवूनी, माझे आईला सजवूनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवूनी, येताव जेवूनी, पालखी येताव जेवूनी. आई तुझ्या पालखीला फुलाल उदलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. आई तुझ्या पालखीला फुलाल उदलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. थँक्यू. पहिलं षटक खऱ्या अर्थानं कल्पक राऊत 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. तिसरं षटक पहिल्या चेंडूवर गडीबाद जतीन पाटीलला परतालावं लागतं आणि त्यानंतर सुशांत पाटील. क्या बात आहे. ऑनसाइडच्या दिशेनं तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. निनाद बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, जीवदानी माऊली क्रिकेटला आयोजित मॅडीदादा चषक आणि त्यानंतर ते खांदे उंचावलेले आहेत. तो कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढलाय. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. डावा कोपरा सातत्यानं हितांश क्रियांश 11 संघाचा निनाद या खेळाडूकडे पाहिलं जातंय. पहिल्या 2 मध्ये 1 धाव धाफकावर येत असताना यावेळेला पाहिलं न्याहाळलं, सोडून दिलंय, परंतु निर्धाव चेंडू आहे. चला आयोजक, फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण घेऊन यायचंय. नऊ मध्ये 16 धावा धाफकावर बनवायच्या. आतापर्यंत 11 धावा धाफकावर येत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात संदीप किणी. पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि त्याला सन्मान दिला जातोय.
रचित आहे, दुसरीकडे सुशांत पाटील. दोन खेळाडू आहेत, दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. खऱ्या अर्थानं गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा संघ ती भरडा आहे फलंदाजी मार्कवर, परंतु आतापर्यंत पुन्हा एकदा टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. हितेश मात्रे अगदी वेगानं चेंडूवर येतोय, तुर्तास सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंचा खेळ, 13 धावा धाफाक्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 7 मध्ये 14 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. येथून येणारा चौकार, परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा धाफाक्यामध्ये येत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ 14 धावा धाफाक्यावर आहेत. आता येणारे 6 मध्ये 13 धावा धाफाक्यावर बनवायच्या आहेत. ऐकूया तुर्ताच डीजेला. बाया माझ्या सात जणी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या सात जणी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या. यस, थँक्यू. करण वैती आहे आणि त्याच्या विरोधात 6 मध्ये 13 धावा धाफाक्यावर बनवायच्या. तसंच चित्र पहिल्या इनिंग मध्ये होतं. पहिल्या 3 षटकांचा खेळ 15 धावा धाफाक्यावर होत्या. त्यानंतर मनीष घरतवर झालेलं आक्रमण 12 धावा तब्बल मनीषच्या त्या षटकामध्ये आल्या होत्या. परंतु येथून आता येणारे 5 मध्ये 11 धावा धाफाक्यावर बनवायच्या. अर्थातच 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. सुशांत पाटील ह्या खेळाडूमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे आणि सुशांतच्या विपक्षामध्ये आता करण धावचीच्या रूपानं हितेश म्हात्रे चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. गडीबाद अजून एक सुशांत पाटील ज्याच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. नाही कबीरा आईला भेटल्या. 27चा पाठलाग आहे आणि 27चा पाठलाग करत असताना मॅथ्स इक्वेशन आता येणारे 4 मध्ये 11 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. रचितला खऱ्या अर्थाने येथून ती हिरो बनण्याची संधी आहे. करण यांच्यावर आक्रमण करावं लागेल, परंतु यावेळेला पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी आहे. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंचांना चॅलेंज केलं गेलंय. आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा रचितनं म्हटलंय, परंतु आता त्या ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. येणारे 4 चेंडू 4 मध्ये 11 धावींची गरज असताना डिसिजन फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतो. आता 3 चेंडू 11 धावींची गरज आहे. 3 मध्ये 3 मोठ्या फटक्यांची ती गरज आहे. ग्रुप ए आणि ग्रुप ए मधून प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरा सामना 2 मातब्बर संघ आणि त्या मातब्बर संघातील एकीकडे नवापूर नगरीतील आशुतोष डोंगरे लगातारचे 3 चौकार. 500 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु यावेळेला बॅटची कडा. गडीबाद रचित अजून एक गडीबाद होतोय. येतोय डीजेच्या दिशेनं. येणारे 2 मध्ये 11 धावींची गरज आहे. करण वैती सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षामध्ये चांगला खेळ त्याचा राहिला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्याचा एक वेगळा बोलबाला आहे. हितांश क्रियांश 11 नवापूर अर्णाला परिसरामध्ये त्याचा चांगला सातत्यानं तो खेळ राहिलाय. सामना फिनिश, सामना खेळलास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम हितांश क्रियांश 11 नवापूर. हार्ड लक टीम गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुर्तास 2 विनर संघ, 2 विजेते संघ आणि त्यातील नाणेफेक